मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी किसान या चॅनलमध्ये. बऱ्याच ऊस उत्पादकांना आता काळजी लागत आहे की शेंडे वाड्याचे पिवळे का पडत आहेत. म्हणजे अशा प्रकारे बऱ्याच जणांचे शेंडे पिवळे पडून वाळत आहेत. याच्या मागचं एकच कारण आहे की थंडीचं प्रमाण असलेलं आता जास्त, म्हणजे थंडी जास्त आहे. आणि थंडी जास्त असल्यामुळे काय होतंय, जे अपटेक करणाऱ्या मुळे आहेत, जे म्हणजे ऊसाच्या ज्या मुळे आहेत, खालच्या ज्या पांढऱ्या मुळे आहेत ना, त्यांची अपटेक करायची जी ताकद आहे ती कमी झालेली आहे. कारण सततने पडत असलेली जास्त थंडी, यावर्षी जरा जास्त थंडी आहे, ते थंडीमुळे अपटेक करू शकत नाही. ह्याच्यावरती एक उपाय आहे. एक तरी म्हणजे रात्रीचं पाणी देणे ऊसाला, आणि त्याचबरोबर ठिबक असेल तर त्यात ठिबकमधून सरपल सोडलं, ठिबकमधून सोडले तर बरेच होईल, जेणेकरून हा पिवळापणा कमी होण्यास मदत होईल. आणि सरपळमुळे काय होतं, जी गरमाई असते ते मुळ्यांमध्ये वाढवते, म्हणजे जे अपटेक करायची ताकद आहे ते वाढवते. तुम्ही बघू शकता की मुळे कशा प्रकारे हे झालेले आहेत, आणि ह्या मुळ्याद्वारेच ते सरपर अपटेक करू शकतं. सरपरने तुमचं बऱ्याचपैकी काम, अपटेकमुळे बरेच पिवळापणा आपला जाईल आणि ऊस जागेवरती येईल.